प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा भविष्यातील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. धार्मिक स्थळे, पर्यटन, उद्योग आणि व्यापार यांना चालना देणारा हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाला जोडणारा कणा ठरेल, असा दावा केला जातो. मात्र जर हा द्रुतगती महामार्ग पुन्हा नागपूर, यवतमाळ, माहूर, आर्णी, उमरखेड, हातगाव या पारंपरिक पट्ट्यातूनच गेला, तर पुसद, दारव्हा आणि दिग्रस तालुक्यांच्या वाट्याला पुन्हा एकदा केवळ आश्वासनांचा धूरच येणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. दरवेळी विकासाच्या नकाशावर काही ठराविक शहरांनाच ठळक रंग आणि उरलेल्यांना फक्त पांढरी जागा, हीच का समतोल विकासाची व्याख्या? स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 6 लेनचा ग्रीनफील्ड शक्तीपीठ महामार्ग विकासाचा महामार्ग ठरणार की काही तालुक्यांसाठी पुन्हा विसराचा रस्ता? अधिक शक्तीपीठ विषयी अधिक अपडेट्ससाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.